मी डॉक्टर विनोद देवराव करंजेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद अकोला। आज तुम्हाला सर्वांना काही सांगू इच्छितो की जो 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान शासनाचं एक अरुणोदय सिकल सेल विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेदरम्यान आपल्याला काही कॅम्पेन राबवायचा आहे। तर हा कशा संदर्भात आहे, तर जो सिकल सेल आजार आहे त्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती द्यायची आहे। सिकल सेल जो आजार आहे हा आनुवंशिक रक्तविकार आहे। ह्या विकारामध्ये जो लाल रक्तपेशी असते त्याचा आकार बदलतो। सामान्यतः कसा असतो, ह्या पेशीचा आकार गोलाकार असतो, परंतु विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये जसे की शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली, प्राणवायूची पातळी कमी झाली किंवा इन्फेक्शन झालं तर ह्या पेशींचा आकार गोलाकारच्या ऐवजी विळ्यासारखा होतो। म्हणून मग ह्या रक्तपेशीमध्ये प्रवाह होत असतो, रक्तवाहिन्यामध्ये प्रवाह होत असताना अडकळतात। पर्यायाने त्या व्यक्तीला मग काही लक्षणे जाणवतात, जसं की वेदना होणे, अशक्तपणा असणे, थकवा असणे आणि पुढे चालून त्याला गुंतागुंत पण होऊ शकतो आणि पर्यायाने त्या व्यक्तीला भरती पण करावं लागू शकतो दवाखान्यामध्ये। तथापि उपचार यामध्ये शक्य आहे। आपल्या सर्व दवाखान्यामध्ये हायड्रॉक्सीयुरिया, फॉलिक ॲसिडचा उपलब्ध आहे, त्यामुळे ह्या रुग्णाचा उपचारसुद्धा शक्य आहे। तर हा आजार जो आहे हा टोटली प्रिव्हेंटेबल आहे। प्रिव्हेंटेबल म्हणजे कसा की हा व्यक्ती पुरता मर्यादित आहे, परंतु भविष्यातील दुसऱ्या पिढीला हा पण आजार होऊ शकत नाही। कसं होणार नाही, तर याच्यामध्ये वाहक असतो आणि रुग्ण असतो, तर आणि नॉर्मल असतो। तर वाहकाचे किंवा रुग्णाचे विवाह हा वाहकासोबत किंवा रुग्णासोबत करू नये, नॉर्मल व्यक्तीसोबत करावे। तर अशा पद्धतीने आपल्याला समुपदेशन करून हा आजार प्रामुख्याने टाळता येऊ शकतो। त्यासाठी आपल्याला स्वतःची मात्र टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। स्वतःचा स्टेटस माहीत पाहिजे। म्हणून मी सर्व जनतेला आवाहन करतो की शासनाचा जो 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान सिकल सेल अरुणोदय सिकल सेल विशेष कॅम्पेन आहे। या कॅम्पेनमध्ये सर्वांनी प्रत्येकाने आपली जो 0 ते 40 वयोगटातील जे व्यक्ती आहेत त्यांनी आपला स्टेटस माहीत करून घ्यावे, आपली रक्ताची तपासणी करून घ्यावे। निदान झालं तर वेळीच आपल्याला उपचारसुद्धा होऊ शकतो। धन्यवाद।